important and new concept, that is a human genome project. आता आपण आतापर्यंत जेनेटिक्स पाहिली, बायोटेक्नॉलॉजी बद्दल ऐकलं आणि जीन्स काय, DNA काय, पण एक नवीन कन्सेप्ट आहे ह्या ठिकाणी आपण जे पाहणार आहेत ते आहेत ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. तर ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये जिनोम म्हणजे काय, आता ह्युमन तुम्हाला माहीत आहे, ह्युमन म्हणजे नेमकं काय, जिनोम म्हणजे काय. द जिनोम इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ जीन्स प्रेझेंट इन द हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज द जिनोम. इथं झाली डेफिनेशन. नेमकं आहे तरी काय, एखाद्या सेलमध्ये व हॅप्लॉइड सेल, हॅप्लॉइड म्हणजे ते हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, एखाद्या सेलच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे क्रोमोझोमचे सेट असतात त्या होल सेटला, कंप्लीट सेटला जिनोम म्हणतात. दिस इज द ॲक्च्युअल मिनिंग. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हे खरं तर 1990मध्ये युनायटेड स्टेट्सचे डिपार्टमेंटने सुरू केला होता. त्या डिपार्टमेंटचं नाव आहे एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ. युनायटेड स्टेट्सची एक डिपार्टमेंट आहे, ह्याने प्रोजेक्ट त्यांच्या हाती दिला होता 1990ला आणि इट वॉज कम्प्लिटेड इन द इयर 2003 अँड दिस प्रोजेक्ट वॉज कम्प्लीट इन द 2003. म्हणजे हे प्रोजेक्ट सुरू करण्याचा त्यांचा म्हणजे काय ध्येय होता, व्हॉट वॉज द गोल. द गोल ऑफ दिस ह्युमन प्रोजेक्ट जस्ट टू आयडेंटिफाय अँड मॅप द एस्टिमेटेड 80,000 to 1 lakh genes and to sequence about 3 billion base pair. म्हणजे हे दोन मेन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह होते प्रोजेक्टचे. फर्स्ट वॉज जस्ट टू आयडेंटिफाय अँड मॅप. म्हणजे जेव्हा आपण ह्युमन क्रोमोझोम पाहणार, ह्युमनचं जिनोम पाहणार, तर ह्युमन जिनोममध्ये 23 क्रोमोझोम्स असतात, 23 क्रोमोझोम आहेत. आता हे 23 क्रोमोझोमला एकतर आपल्याला प्रत्येक क्रोमोझोमला एक वर्क करायचा, जसे की एक क्रोमोझोम नंबर 1. जस्ट सी हिअर इन दिस फोटोग्राफ. हिअर इज अ फोटोग्राफ ऑफ क्रोमोझोम नंबर 1. ह्या क्रोमोझोम नंबरवरती किती जीन्स आहेत, ते कोणती आहेत, किती न्यूक्लियोटाइडपासून तयार झालेला आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, नंबर ऑफ सिक्वेन्स कोणती आहेत, हे क्रोमोझोम 1वर झाला. नंतर 2वरती तेच पाहायचं, 3वर, 4वर, 5वर, शेवटपर्यंत जेवढे 23 क्रोमोझोम आहे प्रत्येक क्रोमोझोमला एक तर आयडेंटिफाय करायचं की कोणती जीन आहेत, कोणत्या नंबरला आहेत आणि ते काय काम करते. नंतर मॅपिंग करणे, जसं आपण पाहतो की इंडियाचा मॅप आहे, म्हणजे इंडियाला पण आपण एक छोटेसे तुकडेवरती पाहतो की ह्या ठिकाणी आहेत काश्मीर आहेत, ह्या ठिकाणी तमिळनाडू आहे, ह्या ठिकाणी हे साऊथ आहे, नॉर्थ आहे, हे महाराष्ट्र आहे. म्हणजे तसंच एक मॅप तयार करण्यात आला 23 क्रोमोझोमचा, ज्याच्या साह्याने आपण किती जीन्स आहेत, कोणत्या क्रोमोझोमवरती कोणती आहेत, इन्सुलिन तयार करणारी जीन कोणत्या क्रोमोझोम किती कोणत्या लोकेशनवरती प्रेझेंट आहे, त्या हे जीनच्या साह्याने हे सुरू झाला. आणि दुसरं ह्यांचा एम जे होता, गोल होता की इट वॉज एक्सपेक्टेड, म्हणजे त्यांचं असं मानणं होतं की एकतर 80,000 किंवा 1,00,000पर्यंत जीन असणार. प्रोजेक्ट सुरू केल्यावर त्यांनी फक्त त्याला एस्टिमेट केला, म्हणजे अंदाजाने जे लावला की 80,000 ते 1 लाख जीन्स असणार आणि हे जीन्स म्हणजे 3 बिलियन बेस पेअर्सपासून तयार झालेले असणार अशी त्यांची कल्पना होती. नंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट गिव्ह राईज टू द न्यू फील्ड. आणि हे जेव्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट सुरू झाला त्यानंतर जिनोम जेनेटिक हे ब्रांच जुनी म्हणजे खूप जुनी होती, पण नवीन ब्रांच त्या ठिकाणी एक नवीन ब्रांचचा उगम झाला, ते आहेत जिनॉमिक्स. तर जिनॉमिक्स नेमकं आहे तरी काय. जिनॉमिक्स आपण 2-3 वेळा जिनॉमिक्स पाहिला हे शब्द आला, पण नेमकं जिनॉमिक्स म्हणजे काय. तर जिनॉमिक्स म्हणजे इट इज द स्टडी ऑफ जीन स्ट्रक्चर. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय स्टडी करतो, स्ट्रक्चर ऑफ अ जीन. म्हणजे नेमकं आहे तरी का, न्यूक्लियोटाइड कोणते आहेत, सिक्वेन्स कशी आहे, ते कशी तयार झाली, ह्या ठिकाणी स्टडी केला जातो. देन त्याचं फंक्शन, वी नॉट इन्सुलिन तर तयार करणारी सेपरेट आहेत, क्लॉटिंग फॅक्टर करणारी जीन वेगळी, लायझोझाइम एन्झाइम सिक्रेट करणारी जीन वेगळी आहेत, ग्रोथ हार्मोन, सेक्स हार्मोन्स हे प्रत्येक जीनमध्ये कंट्रोल करते. तर हे जीन फंक्शन काय आपण पाहणार त्याला. जीन एक्सप्रेशन कंट्रोल म्हणजे जीन ते एक्सप्रेस करते. मेंडेलने सुरुवातीला जे स्टडी केला होता की एक्सप्रेशन ऑफ जीन और एनी कॅरेक्टर और ट्रेट इज कंट्रोल बाय द जीन, हे कसं केलं जातो. इव्होल्युशन ऑफ जीन म्हणजे जीनमध्ये वर्षानुवर्ष काहीतरी चेंज होत राहतो आणि ते नवीन
रूपांतर इव्हॉल्व्ड होते त्याला इव्होल्युशन किंवा म्युटेशन म्हणजे सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द जीन, सडन चेंज इन द केमिकल मेकअप ऑफ द जीन इज कॉल्ड द म्युटेशन. तर हे सुद्धा आपण ह्या ब्रांचमध्ये पाहणार. त्यालाच आपण म्हणजे खूप मोठी ब्रांच आहे जिनॉमिक्स आणि इंटरेस्टिंग पण आहे. Mapping of the gene helps to find out the location of genes and to assign them to their chromosome. This is the very aim of that project. खरं तर हेच प्रोजेक्टचा एम होता की जे आपण 23 क्रोमोझोम आहे ह्युमनचे, त्या ह्युमनचे किती जीन्स आहेत त्या क्रोमोझोमवरती, क्रोमोझोम नंबर 1 किती आहे, वरती किती आहेत, 2 वरती किती आहेत आणि एक्स आणि वाय क्रोमोझोमवरती किती आहेत, हे एकतर फाइंड आउट करणे आणि ती जीन कोणत्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे. ओके, ते जीन कोणत्या क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो. दिस इज कॉल्ड द मॅपिंग. देन जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला इन द इयर 1990, 1990ला प्रोजेक्ट सुरू झाला, पण नंतर 2000मध्ये, आता 2003 पर्यंत ते कंप्लीट करणार होते, पण 2000मध्ये 2000 इन द इयर 2000 दे अनाउन्स्ड, जे जे सायंटिस्ट 12 कंट्रीचे सायंटिस्ट होते त्यांनी ते प्रोजेक्ट अर्धवट जेव्हा म्हणजे नॉट मोर दॅन 50% त्याचा काम झाला होता आणि त्याने डिक्लेअर केला की ह्युमन जिनोम इज मेड अप ऑफ 30 to 40,000 ऑफ जीन्स. सुरुवातीला त्यांचा अनुमान काय होता, त्यांनी अंदाजाने सांगितला होता की 80,000 ते 1,00,000 जीन असणार, पण ह्या ठिकाणी खरा तर ते 30 to 40,000च सापडले. देन ह्युमन जीनोम प्रोजेक्ट हेल्प टू आयडेंटिफाय जीन्स associated with human genetic disorders. जेव्हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तयार जिनोम प्रोजेक्ट त्यांना डिसीजेस म्हणजे मनुष्याचे जे जेनेटिक डिसीजेस आहेत, आता किती जेनेटिक डिसीजेस आहेत, म्हणजे इन्सुलिन तयार करणारी जीन जेमध्ये खराब झाली तर आपल्याला डायबिटीज मेलिटिस होतो. हे डिसीज आहे, जेनेटिक डिसऑर्डर्स आहे. तर हे डिसऑर्डर आपल्याला फाइंड करता येतो आणि नंतर फाइंड झाला, डिटेक्ट झाला तर त्याला नवीन काय ते म्हणजे त्याचा ट्रीटमेंट कसा केला जातो, ते डिसीजला ट्रीटमेंट करण्यासाठी न्यू थेरपीज आणि क्युअर करण्यासाठी सुद्धा हे टेक्निकचा वापर. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट ऑल्सो हेल्प्स टू मॅप द जिनोम ऑफ मॉडेल ऑर्गॅनिझम्स. हे इम्पॉर्टंट. फक्त ह्या ठिकाणी त्यांनी ह्युमनचं जिनोम प्रोजेक्ट तयार नाही केला, काय केलं आता ह्युमन जिनोम तयार सुद्धा त्यांनी यूज केला. म्हणजे काय एक्झाम्पल्स आहेत आणि त्यांची कंपॅरेटिव्ह स्टडी केली. एक्झाम्पल्समध्ये आहेत इकोलाय, ह्याचं पण ह्याची सुद्धा त्यांनी जिनोम प्रोजेक्ट केला. नंतर दुसरा अराबियॉप्सिस कॅलियाना, एक प्लांट आहे, हे प्लांटचे सुद्धा त्यांनी जिनोमचं तयार केला, मॅपिंग तयार केली. देन थर्ड वॉज सॅक्रोमायसिस क्रिबेसी, एक छोटासा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, युनिसेल्युलर आहे, ह्याची सुद्धा जिनोम त्यांनी कळलं आणि त्याची मॅपिंग तयार केली. देन ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर, त्याला आपण फ्रूट फ्लाय म्हणतो, ते फ्रूट फ्लाय आणि त्याची मॅपिंग तयार केली. नंतर सिनॉर एक वर्म आहेत, हिची सुद्धा त्यांनी जिनोम काढला आणि त्याची मॅपिंग केली. अँड लास्टली मस्कुलस रॅटचं सुद्धा त्यांनी जिनोम काढला आणि कम्पेअर केला. आणि जेव्हा कम्पेअर केला तर कम्पेअर केल्यानंतर ते कन्क्लूड केला त्याने की का व्हॉट इज द कन्क्लूजन. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कन्क्लूजनमध्ये त्याने पाहिला की मॅपिंग केल्यावर द ह्युमन जिनोम हॅज अ मेनी सिमिलर जीन्स ॲज इन अ फ्लाईज, राऊंडवर्म्स, माईस एक्सेट्रा. म्हणजे मनुष्यात जेवढे जीन्स आहेत 30 to 40,000 त्यापैकी काही सिमिलर जीन्स वेअर ऑल्सो सीन इन द फ्लाईज, राऊंडवर्म्स, माईस एक्सेट्रा. मीन्स इवन दो दीज आर द डिफरंट ऑर्गॅनिझम, म्हणजे ते दिसण्यात वेगळे आहेत, छोटे आहेत, म्हणजे ह्युमनपेक्षा खूप छोटे आहेत, तरीसुद्धा ह्युमनमध्ये जे जीन्स आले, मॅपिंगमध्ये जीन्स दिसले, त्यांचे सुद्धा ते जीन्स सापडले, सिमिलर जीन्स सापडले. सो दिस वॉज द अल्टिमेट कंपॅरेटिव्ह ॲनालायसिस ऑफ दिस ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. देन देर आर द डिफरंट जिनोम्स आणि प्रत्येकाचा जिनोम वेगवेगळा असतो, साईज मोठा असतो. आता आपण पाहिला की ह्युमन जिनोम हे
30,000 ते 40,000 जीन्सपासून तयार झालेल्या आहेत. 300 बिलियन बेस पेअरपासून तयार झालेल्या आहेत. पण जेव्हा आपण एखादा बॅक्टेरिया पाहतो तर बॅक्टेरियाचं जिनोम म्हणजे टोटल जीन्स किती आहेत, तर बॅक्टेरियामधलं एक एक्झाम्पल मायोबॅक्टेरियम जेनिटॅलियम म्हणून एक नाव आहे. ह्याची जेव्हा मॅपिंग करण्यात आली तर इट इज मेड अप ऑफ ओनली 569 किलो बेस पेअर आणि सर्वात छोटा जिनोम आहे. सेकंड एक्झाम्पल जेव्हा स्टडी केला बॅक्टेरियाचा, हिमोफिलस इन्फ्लुएन्झी, इट इज मेड अप ऑफ 1830 किलो बेस, किलो म्हणजे 3 शून्य आपण त्यानंतर लावणार इंटू 1000. Then third example of bacterial genome was Methanococcus janissii, that is made up of 1660 kilo base pairs. So this is the length, this is the size. Then secondly, fungus genome was studied. So the fungus which was selected, जे चूज केलेला फंगस होता ते होता ईस्ट, म्हणजे क्रोमायसिस रिवेसी. ह्याची जेव्हा स्टडी केली तर ह्याला 16 क्रोमोझोमपासून तयार झालेला, म्हणजे किती पाहत तर ते मायक्रोस्कोपिक आहे. ह्युमन एवढा मोठा असून त्या ठिकाणी 23 क्रोमोझोमचा आहे आणि ह्या ठिकाणी एवढा छोटा असून 16 म्हणजे 16 क्रोमोझोम आहे. आणि जेव्हाचे बेस पेअर पाहिले, न्यूक्लियोटाइड पाहिले तर इट इज मेड अप ऑफ 12,500 किलो बेस पेअरपासून तयार झालेला आहे.